हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. हेलो डॉक्टर. माणूस हा स्पर्धात्मक युगात जगत आहे. आता स्पर्धात्मक युग म्हणजे काय? माणूस हा प्रत्येक गोष्टीकडे गतीने चालला आहे. त्यामुळे अंतर हे तासात मोजतोय, अन्नपदार्थ हे व्यापारात मोजले जात आहेत आणि भूक ही चैनीत मोजतीये. आता त्यामुळे झालंय काय, माणसाची कम्प्लीट लाईफस्टाईल बदलून गेलीये. लठ्ठपणा, जेवण अनियमित करणे, पाणी प्यायचं नाहीतर नाही प्यायचं, आणि व्यायाम आणि एक्सरसाइज आणि योगा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण वेळ मिळाला तर करणार, अदरवाईज नाही करणार. आणि या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होतोय आणि त्यामुळे वेगवेगळे डिसीज होतात. आणि त्यातलाच एक डिसीज म्हणजे मूळव्याध, नक्कीच पाईल्स. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी, आणि ज्या शोची तुम्ही आतुरतेने वाट पाहता त्या शो मध्ये म्हणजेच हॅलो डॉक्टर या शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण डॉक्टर भूषण मिठारी यांना आमंत्रित केलंय. पहिला आपण आपल्या स्टुडिओ मध्ये त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, आपले स्वागत आहे. नमस्कार. आता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांना ओव्हरऑल या क्षेत्रामध्ये 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ते मूळव्याध तज्ज्ञ आहेत आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट ते आहेत, आणि शेकडो रुग्णांना त्यांनी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बरं केलंय आणि त्यासोबत खूप चांगल्या प्रकारचे उपचार देतात, खात्रीशीर उपचार देतात. पहिला आपण त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स जाणून घेऊया आणि ओव्हरऑल त्यांची जर्नी जाणून घेऊया. सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की तुम्ही माझ्या या कार्याची दखल घेऊन आपल्या स्टुडिओमध्ये मला बोलवलं. माझं नाव डॉक्टर भूषण चंद्रकांत मिठारी. जसं गेले 10 वर्ष मी होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून कोल्हापूरमध्ये कार्यरत आहे, आणि आजपर्यंत आपल्याकडे हजारो रुग्ण या ना त्या प्रकारच्या शारीरिक व मानसिक व्याधीने त्रस्त लोक आपल्याकडे उपचार घेऊन वेदनामुक्त समृद्ध जीवन जगत आहे. हां डॉक्टर, आता मल आहे, विष आहे, आणि या सगळ्या गोष्टी जर शरीरातून बाहेर नाही पडल्या तर मूळव्याध होतो. मूळव्याध म्हणजे काय हेही आम्हाला सांगा, आणि तुम्ही मूळव्याधापासून कसं बरं करता रुग्णांना हेही आम्हाला सांगा. आपण मेडिकल टर्म मध्ये मूळव्याध हा जर का आपण बघितला तर डायलेटेशन, इलॉंगेशन अँड देअरफॉर टॉर्शियस ऑफ अ वेन इन अ ॲनल रिजन, म्हणजे आपला मल जेथून बाहेर पडतो ॲनस गुदद्वार, इथं असणाऱ्या ज्या अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या शिरा आहेत याच्यावर प्रमाणापेक्षा जास्त प्रेशर पडल्यामुळे त्या फुगतात आणि त्या बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे द्राक्षाप्रमाणे फुलून ह्या ॲनस मधून म्हणजे आपल्या गुदद्वारातून बाहेर येतात. याला आपण मेडिकल टर्म मध्ये मूळव्याध असे म्हणतो. ओके डॉक्टर, आता मूळव्याधसाठी समज पण आहेत, गैरसमज पण आहेत. हा आजार लगेच बरा पण होत नाही, पण नक्कीच तुम्ही मूळव्याध हा मुळापासून बरा करता आणि खात्रीशीर उपाय देता. पण मूळव्याधच्या अंतर्गत सुद्धा बरेचसे आजार आहेत, त्या आजारांबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायचे आहेत, आणि बरेचसे ग्रेड सुद्धा आहेत, म्हणजे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्या स्टेज बद्दल पण तुम्ही आम्हाला सांगा. तर सुरुवात आपण अशी करू की मूळव्याधाची कारणं काय आहे ही आपण जाणून घेऊ, आणि त्यानंतर मग त्याच्या स्टेजेस याकडे जाऊ. तर मूळव्याधाची कारणे आपण प्रामुख्याने जर बघितली तर सर्वात मोठं मूळव्याधाचे कारण येते कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, की ज्यामध्ये रुग्णांना आपल्या शौचाला जातो त्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त प्रेशराईज कुंतून संडास करावी लागते. यामध्ये मग टॉयलेटमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वेळ 5-5, 10-10, 15-15, 20-20 मिनिटं बसणे, आणि याची सुरुवात ही भरपूर आधीपासून झालेली असते. मग भरपूर वर्ष संडास करताना कुंतावे लागणे, आणि त्यामुळे त्या ॲनल रिजन गुदद्वाराच्या इथल्या शिरा या प्रेशराईज होत असतात आणि त्या फुगून बाहेर येत असतात. सर्वात प्रथम कारण हे कॉन्स्टिपेशन आहे. दुसरं म्हणजे आपण जी आता आपली मॉडर्न लाईफस्टाईल या गोंडस नावाखाली आपण ही जी मॉडर्न लाईफस्टाईल अवलंबली आहे, यामध्ये फास्ट फूड, जंक फूड पदार्थांचे वाढते आपल्या आहारातील प्रमाण, तसेच जे आपण मसालेदार पदार्थ याचे वाढते प्रमाण, शरीरामध्ये वाढती स्थूलता, फिजिकल एक्सरसाइज, फिजिकल ॲक्टिव्हिटीचे प्रमाण कमी असणे, परत यामध्ये आता IT सेक्टर्स किंवा बैठे काम करणे, कॉम्प्युटर यूज याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे शारीरिक कष्ट कमी, आणि शरीरात बसून काम केल्यामुळे शरीरात उष्णता वाढली, ही प्रामुख्याने या पाईल्सची कारणे येतात. आणि जसं आपण म्हटलं की याच्या स्टेजेस काय आहेत, किंवा आपण याच्या पुढे जाऊन मी असे म्हणेन की आपण पाईल्स कसा ओळखावा, कारण की ॲनल रिजनच्या इथे थोडीशी इचिंग होणे किंवा खाज उठणे हे काय लगेच पाईल्स नाही आहे. तर भरपूर दिवस
किंवा आठवडे महिने जर ॲनल रिजनला संडास करून आल्यानंतर किंवा संडासच्या आधी जळजळणे, भगभगणे किंवा संडासला जाऊन आल्यानंतर त्या जागे सुईने टोचल्यासारखे दुखत राहणे ही मूळव्याधाचे सर्वप्रथम कारण आहे. मग यानंतर सेकंड स्टेज म्हणजे किंवा आपण दुसरं कारण जे म्हणतो की प्रामुख्याने संडासच्या जागेला आपल्याला कोंब बाहेर येणे. काय हे कोंब मग 1 कोंब, 2 कोंब, 3 कोंब असे कोंब वाढत जातात. त्यानंतर मग पुढची जो आपण लक्षण म्हणतो त्यामध्ये होतं की रक्त पडणे. यामध्ये मग संडास करताना किंवा संडास झाल्यानंतर तेथून रक्त पडत राहते. या प्रकारे ही मूळव्याधाची कारणे आणि त्याची लक्षणे आहेत. आणि या लक्षणाबरोबरच जर आपण याचं स्टेजेसमध्ये जर आपण डिवायडेशन करायचं म्हटले तर सर्वात प्रथम फर्स्ट म्हणजे 2 ह्याच्यामध्ये पाईल्स आपण डिवाइड करू शकतो. एक एक्सटर्नल पाईल्स आणि दुसरे इंटरनल पाईल्स. एक्सटर्नल पाईल्स मध्ये कसं असतं की ॲनस गुदद्वाराच्या बाहेर हा कोंब आलेला असतो आणि म्हणून त्याला एक्सटर्नल पाईल्स म्हणतात. आणि इंटरनल पाईल्स म्हणजे ज्याच्यामध्ये गुदद्वाराच्या आत ॲनसमध्ये कोंब असतो म्हणजे जिथं ती वेन डायलेट झालेली असते. हे एक क्लासिफिकेशन होऊ शकतं. आणि दुसरं क्लासिफिकेशन असं होतं की ब्लिडिंग पाईल्स आणि नॉन ब्लिडिंग पाईल्स. ब्लिडिंग पाईल्स म्हणजे ज्यातून संडास करताना रक्त पडते आणि नॉन ब्लिडिंग पाईल्स म्हणजे ज्यातून रक्त पडत नाही. अशा पद्धतीने हे 2 क्लासिफिकेशन होते. तसंच जर आपण आणि पुढे जाऊन बघितलं तर पाईल्स या 3 स्टेजेसमध्ये आपण डिवाइड करू शकतो. फर्स्ट स्टेज की ज्याच्यामध्ये कोंब हा संडास करताना बाहेर येत असतो व संडास करून झाल्यानंतर आत जातो. ही फर्स्ट स्टेज येते. सेकंड स्टेज मध्ये कोंब हा संडास केल्यानंतर बाहेर येतो व संडास झाल्यानंतर आत न जाता ज्यावेळी त्याला आपण बोटाने आत ढकलतो त्यावेळी तो आत जातो. ही सेकंड स्टेज येते. आणि थर्ड स्टेज मध्ये जो कोंब बाहेर आलेला असतो तो बाहेरच राहतो, जो बोटाने ढकलून सुद्धा आत जात नाही. असं यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड या 3 स्टेजमध्ये आपण पाईल्सला कॅटेगराईज करू शकतो. ओके, म्हणजे आता फर्स्ट स्टेजवर जर सपोज आपण असेल आणि आपल्याला लक्षात नाही आलं की हा मूळव्याध आहे तेव्हा म्हणजे घरगुती उपाय सुद्धा केले जातात. बरेचसे लोक आहेत ते घरगुती उपाय करतात आणि त्यांना नाही माहिती की नेमकं काय करायचंय, त्याची उपचार पद्धती काय आहे, त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे. ओके, आता बरेचसेच रुग्ण माझे आता ऑनलाईन कन्सल्टेशन असते, त्या ऑनलाईन कन्सल्टेशन मधून बरेचसेच रुग्ण मला हा प्रश्न विचारतात की आम्ही घरगुती उपाय करावेत का. तर सर्वप्रथम पाईल्स कुठल्या स्टेजला आहे हे समजून जर तुम्ही घरगुती उपाय केलात तर तुम्हाला त्याचा उपयोग होतो. म्हणजे थोडक्यात मला सांगायचे की तुम्हाला जस्ट पाईलची सुरुवात आहे, संडासच्या जागेला खाज उठते, कधी तर बाहेरच्या खाण्यापिण्यात बदल झाला, एखाद्या दिवस बाहेरचं मसालेदार पदार्थ नॉनव्हेज खाण्यात आलं आणि पाईल्सची खाज उठते. मग अशा वेळी तुम्ही घरगुती उपाय करून जरा पाण्याचे प्रमाण वाढवून मसाल्याचे पदार्थ कमी करून तुम्ही उपाय करू शकता. पण मला कोंब बाहेर आलेले आहेत, त्यातून संडास करताना रक्त पडते, असे गेले 1-2 वर्ष झाले मी यातून त्रस्त आहे आणि या कंडिशनला पण मी जर काय घरगुती उपाय करून बरा होईन असं आपण म्हणत असाल तर हे चुकीचं आहे. कारण की एक सर्टन स्टेज असते. कुठलीच पॅथी किंवा कुठलीच उपचार पद्धती ही वाईट नाही आहे. फक्त आपण कोणत्या स्टेजला तिचा कसा वापर करतो ह्यावर सर्व उपयुक्त आहे किंवा यावर सर्व अवलंबून आहे. आता डॉक्टर कसं आहे, याच्यावर काही समज पण आहेत, गैरसमज पण आहेत. घरगुती उपचार पद्धती तर करतात पण कुठेतरी शौचाच्या वाटेत खडे होतात आणि किंवा गर्भपात झाल्यावर मूळव्याध होतो किंवा असं म्हटलं जातं की धूम्रपान केल्यामुळे मूळव्याध होतो. हे खरं आहे का? हो का. आता आपण 2 गोष्टी हे झाल्या की गर्भपात किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी हा मूळव्याध होतो. मग ह्यामध्ये काय कारण आहे की ज्यावेळी बाळ आईच्या पोटात वाढत असतं त्यावेळी जी संडासची जागा आहे रेक्टम आणि त्याच्या पुढेच गर्भाशयाची पिशवी आहे आणि त्यामध्ये बाळ वाढत असताना त्याचं प्रेशर हे मागं असणाऱ्या रेक्टमवर आणि आपल्या ॲनल रिजनवर पडत असते. त्यामुळे तो एक प्रकारे म्हणजे आपण म्हणू तो एक पाईल्स होतो. पण हा पाईल्स कसा आहे, प्रेग्नन्सी इंड्युस्ड पाईल्स. जसं आपण म्हणतो प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन, प्रेग्नन्सी इंड्युस्ड डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सी पुरताच झालेला पाईल्स. पण त्यानंतर सुद्धा तो परसिस्टंट राहिला म्हणजे डिलेव्हरी झाल्यानंतर तो पाईल्स ऑटोमॅटिक रिकवर होतो कारण की प्रेशर रिलीज झाले त्यामुळे पाईल्स जातो. पण त्यानंतर पण जर तो पाईल्स राहिला तर तिथं त्यावेळी उपचार घेणं गरजेचं आहे. मग त्यावेळी ड्युरिंग डिलेव्हरी ज्यावेळी डिलेव्हरी होत असते त्यावेळी प्रेशर जास्त दिलं गेल्यामुळं त्या संडासच्या कडेच्या किंवा आपल्या ॲनल रिजनच्या इथल्या वेसल डायलेट झालेल्या असतात.
त्यामुळे हा पाईल्स वाढतो. आणि जसं तुम्ही दुसरं म्हटला की धूम्रपान किंवा आपण बाहेरचं नॉनव्हेज वगैरे खाणे वगैरे, ह्याच्या मागचं कारण आहे तर आपली बिघडलेली डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपण काय केलंय, बाहेरचं खाऊन खाऊन आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम होती आणि त्याचं जे ड्रेनेज मेकॅनिझम आहे हेच सर्व बिघडलेलं आहे. मग यामध्ये आपल्या मेडिकल टर्ममध्ये जर पॅथॉलॉजी ह्याला धरून जर सांगायचं झाले तर कसं आहे, संडास आणि लघवी हे आपल्या शरीरातील वेस्ट प्रॉडक्ट आहेत. आणि हे वेस्ट प्रॉडक्ट जर आपल्या शरीरातून बाहेर नाही गेले तर त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. आणि हे बाहेर जावेत यासाठी आपल्या आतड्यांमध्ये एक लुब्रिकंट, जसं आपण ऑइल मशीनमध्ये वापरतो फॉर इझीनेस, तसं आपल्या लहान आतडी मोठी आतडी यातून तो मल पुढे पास व्हावा यासाठी एक लुब्रिकंट असतो. हा लुब्रिकंट या आपल्या बदललेल्या जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल यामुळं कमी होत चालला आहे. आणि त्यामुळे आपण कॉन्स्टिपेटेड होतोय. संडास बद्धकोष्ठता, संडास करताना कुंतावं लागते. आणि याचा प्रेशराइज्ड होऊन इफेक्ट जर एंड प्रॉडक्ट आपण ऑफ डिसीज म्हणतो तो काय आहे तर पाईल्स म्हणजे मूळव्याध, की ज्यातून फोम बाहेर येतात. आणि याच्या पुढे जाऊन एक मला आपल्याला सांगायचे की पाईल्स, आता बरेचसेच लोक काय करतात की या पाईल्सला निग्लेक्ट करत जातात. हा काय होते, कामाच्या ह्याच्यात आपण दुर्लक्ष करतो. कुठे जर जाऊन मार्केटमध्ये जाऊन तेवढीच पेन किलर खा काय, किंवा क्रीम्स वगैरे मार्केटमध्ये भरपूर आहेत, ते क्रीम्स तेवढंच लोकली अप्लाय करा आणि आजचा दिवस ढकलत जावा. असं आपण अंगावर काढणं जो प्रकार आपण म्हणतो हा पाईल्सच्या बाबतीत आपल्या देशामध्ये भरपूर वाढलेला आहे. आणि याचं रूपांतर पाईल्स जर तुम्ही भरपूर दिवस अंगावर काढत राहिला तर त्यामुळे होतं त्या गुदद्वाराच्या शेजारी तडे जाणे आणि भेगा पडणे, ह्याला आपण म्हणतो फिशर. ज्यामुळे काय होत असते की तिथं तडे गेल्यामुळे तिथून कंटिन्युअस ह्युमोरेज हा होत राहतो, रक्तस्राव होत राहतो. आणि याच्या पुढे जाऊन एकदम म्हणजे डेंजरस कंडिशन होऊ शकते, त्याला म्हणतात फिस्च्युला. फिस्च्युलामध्ये त्यामध्ये एक सेपरेट टनेलच तयार होतं आणि त्यातून मल हा पास होत जातो. आणि याच्या पुढेही जाऊन ज्याचं प्रमाण आता कमी आहे, पण एक आपण म्हणतो की फ्युचर डिटेक्शन, फ्युचर प्रेडिक्शन हे आता आपण म्हणजे असं आहे की जर तुम्ही आज आपण पाहतोय की या पाईल्सला आपण निग्लेक्ट केल्यामुळं आज आपल्या देशामध्ये 8व्या ते 9व्या नंबरला कॅन्सरचं प्रमाण हे ॲनोरेक्टल अँड कोलॉन कॅन्सर म्हणजे आपल्या आतड्यांचा कॅन्सर आणि गुदद्वाराचा कॅन्सर याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं हा अवेअरनेस कुठंतरी लोकांच्या मध्ये निर्माण व्हावा आणि लोकांनी पाईल्स हा अंगावर काढू नये, वेळेतच त्यावर उपचार करावा आणि यातून मुळासकट बरे व्हावे यासाठी आपला हा प्रयत्न आहे. नक्कीच डॉक्टर, कुठेतरी एक पब्लिक अवेअरनेस देण्याची खूप गरजच आहे. काउन्सिलिंग पण या गोष्टीचं व्हायला पाहिजे. आणि त्यासोबत जसं तुम्ही म्हटलं की याची कारणं बरीचशी आहेत आणि मानवच याचं मेन कारण आहे मूळव्याधाचं, आणि वेगवेगळे डिसीज त्यामुळेच व्हायला लागलेत. पण त्यासोबत डॉक्टर वेगवेगळी कारणं, जशी तुम्ही म्हटला की फास्ट फूड आहे, बाहेरचं आपण खूप खातो, पण आहार आपला नेमका कसा पाहिजे, रेग्युलर डाईट आपलं कसं पाहिजे की त्यामुळे आपण मूळव्याधाकडे जाणारच नाही, हा रोग आपल्याला होणारच नाही. आणि म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण कुठल्या तरी गोष्टी विचार करायला पाहिजे. आपण ज्यांना पाईल्स आहे किंवा ज्यांना पाईल्स नाही अशा लोकांनी आपल्या डाएटमध्ये फायबर्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे, की जे आता आपल्या आहारातून कमी होत चाललेलं आहे. फायबर्स म्हणजे आपण जे म्हणतो की आधीपासून आपण ऐकत आलेलो आहे की पालेभाज्या खा, पालेभाज्या इज फायबर. फायबर जर असेल तरच आपला जो मल आहे हा मऊ किंवा सॉफ्टी मल तयार होईल, की जेणेकरून बद्धकोष्ठता कमी होईल. दुसरं म्हणजे पाण्याचा वाढते प्रमाण. नॉर्मल सामान्य माणसाने कमीत कमी 4 ते 5 लिटर पाणी हे रोज कंझ्युम केलं पाहिजे, की जेणेकरून पाणी जास्त पिल्याने कधीही अपाय होत नाही. पाणी जास्त जरी झालं तरी ते आपल्या युरिनद्वारे किंवा तुमच्या स्वेटिंगद्वारे, घामाद्वारे हे शरीरातून बाहेरच पडणार आहे. पण बरेचसेच लोक आज आपण बघतो की कॉम्प्युटरवर वर्क करत असतात. आता कुठं उठून सारखं टॉयलेटला जायचं, कुठं उठून टॉयलेटला जायचं, त्यामुळे ते पाण्याचं प्रमाण कमी करत चाललेलं आहे. त्यामुळे जे स्टूल तयार होण्यासाठी, जे सॉफ्ट स्टूल तयार होण्यासाठी जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं पाणी शरीराला मिळत नाही. त्यामुळं कॉन्स्टिपेटेड किंवा हार्ड स्टूल तयार होत आहे. आणि दुसरं ह्यामुळे कमी पाण्याच्या प्रमाणामुळे आज आपण बघतोय की रिनल स्टोन, मूतखडा याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे मी आत्ता आपल्या इंटरव्ह्यूमधून एवढं सांगेन की आपण सर्वांनी आपल्या आहारामध्ये पाण्याचं प्रमाण दिवसामध्ये कमीत कमी 4 ते 5 लिटर हे केलंच पाहिजे, हे मी असं तुम्हाला आवाहन करेन.
खूप चांगली टिप्स दिली आहे डॉक्टर तुम्ही. एक त्यातून पब्लिक अवेअरनेस सुद्धा भेटलाय. आणि तुम्ही एक गोष्ट बोला की फिशर किंवा फिसुला अशा प्रकारचे डिसीज सुद्धा होऊ शकतात आणि म्हणजे गोष्ट ही कॅन्सरपर्यंत सुद्धा जाऊ शकते. ही लोकांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण की कधी कधी लोक घरगुती उपाय करतात आणि घरगुती उपाय आपण कितपर्यंत करू शकतो. कुठेतरी एक लिमिट असतं, म्हणजे डॉक्टरना कन्सर्न नाही करायचं, कुठेतरी भीती, पैसे कशाला घालवायचे असा पण मनात विचार असतो. पण ते करण्यापेक्षा जर तुमच्यासारख्या डॉक्टरना कन्सर्न केलं, त्यांच्यापासून जर उपचार घेतले तर खूप चांगली गोष्ट आहे आणि हेच तुम्ही करत आहात. आता याच्यामध्ये ऑपरेशन पद्धती सुद्धा आहेत. एक ऑपरेशन असते ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया करावी लागते, दुसरं जे ऑपरेशन असतं त्याच्यामध्ये आपण लेझर ट्रीटमेंट करतो. त्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? ओके, चांगला प्रश्न विचारला आपण. तर या बाबतीत मी असं सांगेन की मला कोणत्याही पॅथीला नावं ठेवायची नाहीयेत किंवा ती पॅथी कमी आहे आणि मी जी उपचार पद्धती करतोय ती एकदम योग्य आहे. कुणाला कमी दाखवून माझ्या पॅथीला मला श्रेष्ठ आहे हे सांगायचं नाही. पण पहिल्यांदाच मी जसं बोललो तसं उपचार पद्धती सर्व चांगल्याच आहेत, पण तुम्ही कुठल्या वेळेला कुठली उपचार पद्धती घेताय इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. आता ऑपरेशन या बाबतीत आपण जरा थोडं समजून घेऊया. सपोज यू आर सफरिंग फ्रॉम टॉन्सिल्स. जर तुम्हाला टॉन्सिल्स लहानपणी त्रास होत असेल तर ऑपरेशन करून आपण टॉन्सिल्स काढून टाकतो. टॉन्सिलेक्टॉमी हे ऑपरेशन करतो. तर हे ऑपरेशन केल्यानंतर परत आयुष्यात कधी तुम्हाला टॉन्सिलचा त्रास होत नाही, बरोबर. तसंच आपल्या अपेंडिक्सच्या बाबतीत आहे. जर तुम्ही अपेंडिक्सनं त्रस्त असाल तर तुम्ही अपेंडिक्सचं ऑपरेशन केला तर ते ऑपरेशन झाल्यानंतर परत तुम्हाला अपेंडिक्सचा त्रास कधी होणार नाही. याला आपण ऑपरेशन म्हणतो की जे केल्यानंतर परत रिकरन्सी इज नॉट पॉसिबल. पण पाईल्सच्या बाबतीत जर तुम्ही ऑपरेशन केलात तर त्यामध्ये कसं होते, पाईल्स मी सांगतच आलोय कसं व्हायला लागले. तर प्रेशर वाढल्यामुळे सपोज तुमच्या हाताच्या तुम्ही इथं प्रेशर टाकून आपल्या शिरा करून बघा, त्या शिरा प्रेशर पडल्यामुळे फुगतात आणि प्रेशर सोडलं की परत नॉर्मल पोझिशनला येतात. अशीच शिरा फुगणे आणि नॉर्मलला येण्याची प्रोसेस आपल्या गुदद्वाराच्या ॲनसच्या इथं होते. म्हणजे आपण कॉन्स्टिपेशन होऊन कुंतून संडास करत असतो बद्धकोष्ठतेमुळे, त्यावेळी तिथल्या शिरा फुगतात आणि त्या फुगून कंटिन्युअस राहिल्यामुळे त्या फुगून बाहेर येतात. मग या बाहेर आलेल्या शिरा ज्या आहेत, ह्या जो कोंब आहे हा कट करणे हा कायमस्वरूपी उपाय नाही आहे असं माझं मत आहे. तर हा कट केलं तर हे टेम्पररी जे वाढलेलं जे म्हणजे डिसीजचा एंड प्रॉडक्ट होता तो आपण टेम्पररी रिमूव्ह केला. पण त्याचं कारण जे बद्धकोष्ठता आहे, जी तुमची बिघडलेली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, जी तुमच्या शरीरात वाढणारी हीट आहे ही परसिस्टंटच आहे. म्हणजे जसं आमच्या होमिओपॅथीमध्ये सांगितले जाते, क्युअर सिकनेस नॉट अ डिसीज. म्हणजे डिसीजचा एंड प्रॉडक्ट, मला कॅन्सरची गाठ आहे, ही कॅन्सरची गाठ रिकवर करण्यापेक्षा कॅन्सर होण्याचं कारण काय आहे, सिकनेस बिगिनिंग ऑफ डिसीज काय आहे हे तुम्ही क्युअर करा. जर सपोज मला घशाला कॅन्सर झाला तर घशाला कॅन्सर होण्याची सुरुवात आहे घसा खवखवणे, बोलताना त्रास होणे, रक्त पडणे. या स्टेजला असतानाच जर तुम्ही त्यावर प्रॉपर उपचार केला तर तुमचा कॅन्सर पूर्ण घसा किंवा बॉडी पकडणार नाही. त्या पद्धतीनं जर पाईल्स तुम्हाला कायमस्वरूपी आणि मुळासकट त्याचं उच्चाटन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या कारणावर उपाय केला पाहिजे. आणि मग यासाठीच आपली ही उपचार पद्धती आहे. म्हणजे कारण काही असू शकतं. आता सपोज आपण म्हणजे फास्ट फूड खातोय तर त्याचं रिझन फास्ट फूड सुद्धा असू शकतं. तर मुळात जे काही आहे ते आपण म्हणजे नष्ट केलं पाहिजे, मगच आपण पूर्णपणे मुळापासून नष्ट करू शकतो. आणि हे कारण तुम्ही खूप छान सांगितले आणि खूप छान चर्चा आपली रंगती आणि या चर्चेतून एक पब्लिक अवेअरनेस सुद्धा भेटतोय. आणि ऑपरेशन जशी पद्धती आपण म्हणत आहोत की एक शस्त्रक्रिया असते आणि लेझर ट्रीटमेंट सुद्धा असते. आता लोक मोस्ट ऑफ दी लेझर ट्रीटमेंटकडे वळत आहेत डॉक्टर. मग लेझर ट्रीटमेंट आपण कितपत करू शकतो आणि ती योग्य आहे का अयोग्य आहे? तर योग्य आहे का अयोग्य आहे हे लोकांनी ठरवायचं आहे. त्याबद्दल मी कमेंट्स करणं योग्य नाही. पण आज मी माझ्याकडे अशा भरपूर केसेस आहेत की ज्यांनी 2 महिने 6 महिन्यापूर्वी ऑपरेशन करून घेतलं, तेवढं 6 महिने बरं वाटलं, त्यानंतर परत पाईल्स रिकरन्स झाला. म्हणजे रिकरन्सी जर होत असेल तर ती उपचार पद्धती कितपत योग्य आहे हे लोकांनी ठरवायचे. मग अशा बाबतीत मी एकच म्हणेन, स्वानुभव ही प्रचिती. तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि तुम्ही हे करा. तर खरं जसं मगाशी मी म्हटलं तसं जर मूळव्याध हा मुळासकट बरा करायचा असेल तर त्याचं कारण हे घालवलंच पाहिजे. आणि ॲलोपॅथिक मोड ऑफ ट्रीटमेंट किंवा सर्जरी, लेझर यामध्ये कारण कुठं घालवलं जात नाही आहे, तर त्याचा जो एंड प्रॉडक्ट कोंब बाहेर आले हे तेवढे काढून दिले जात आहे. मग तुम्ही अशी उपचार पद्धती निवडा की ज्याच्यामध्ये त्या कारणाचं निर्मूलन केलेलं आहे.
हाही पॉईंट तुम्ही खूप छान मांडला आहे, कारण की हा पॉईंट सगळ्यांना समजणं खूप गरजेचं आहे की सपोज एखादी गोष्ट आपण ऑपरेशन केली, एखाद्या गोष्टीचं ऑपरेशन केलं म्हणजे ते मुळासकट जात नाही, पुन्हा आपल्याला तो डिसीज होऊ शकतो. आणि मूळव्याध असा आहे की मूळव्याधचं जरी ऑपरेशन आपण केलं, या रोगाचं ऑपरेशन आपण जरी केलं तर पुन्हा आपल्याला मूळव्याध होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे असं नाही की ऑपरेशन केलं की झालं. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी कुठेतरी करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी फास्ट फूड खाणं टाळा, त्यासोबत व्यवस्थित व्यायाम आणि योगा करा, पाणी जास्त प्या. जसं डॉक्टरांनी सांगितलं की पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि पाणी पिल्यावर शक्यतो आपल्याला बरेचसे डिसीज होत नाही. आपली बॉडी सारखी हायड्रेट या मोडमध्ये असते आणि खूप छान सल्ला दिलाय डॉक्टर तुम्ही. पण मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर, जसं तुम्ही खात्रीशीर उपाय देता आणि शेकडो 500 म्हणजे हे रुग्ण तुमचे जे आहेत ते अगदी मुळासकट बरे झालेले आहेत, याचं मेन कारण काय आहे आणि तुमची उपचार पद्धती का इतकी चांगली आहे? ओके, तर मी कायम माझ्या सर्व इंटरव्ह्यूमध्ये हे सांगतो की इतरांपेक्षा माझ्याकडे वेगळं काय आहे. तर ह्यामध्ये इतर ज्या पॅथीज आहेत ह्या ट्रीटमेंट करत आहेत फ्रॉम एक्सटर्नल टू इंटरनल. म्हणजे बाहेर जो कोंब आलाय, जे जळजळते, भगभगते, रक्त पडते, याला बाहेरून क्रीम लावणे, मलम लावणे, पेन किलर देणे, टेम्पररी शॉर्ट टर्म म्हणून मी म्हणतानाच म्हणतोय, जे फास्ट आहे ते शॉर्ट आहे आणि जे स्लो आहे ते परमनंट आहे. तर तुम्ही पेन किलर, सपोज दाढ दुखते, तुम्ही पेन किलर खाल्ला, विदिन 15 मिनिट टू 20 मिनिट्स तुमचे पेन थांबणार. पण हे कायमस्वरूपी थांबलेले नाही, एक 4 तास 6 तास ऍक्शन फास्ट झाली तर ड्युरेशन शॉर्ट आहे. तसं या पाईल्सच्या बाबतीत ज्या बाहेर उपचार, बाह्योपचार किंवा बाहेरून जे उपचार केले जात आहेत, क्रीम्स लावणे वगैरे, ह्यामुळं काय होत आहे, शॉर्ट टर्म तुम्हाला रिलीफ मिळतो. तेवढंच 2-4 दिवस दुखायचं थांबलं, परत त्यानंतर दुखायचं सुरू झाले. रक्त पडायचं तेवढंच 1-2 दिवस थांबले, परत रक्त पडायला सुरुवात झाली. त्यामुळं बाहेरून आत जाण्यापेक्षा, जसं होमिओपॅथीचं तत्व सांगते, क्युअर्स विदिन आउटवर्ड, आतून बाहेर क्युअर करत या. आत तुमच्या काय कारण आहे तर ते पहिला शोधून काढून त्यावर उपचार करा. म्हणून माझी जी उपचार पद्धती आहे फॉर पाईल्स, आपण सुरुवात करतो तुमची, आपण जसं म्हणतो गाडीचं सर्व्हिसिंग असतं तसं बॉडीचं सर्व्हिसिंग केलं जातं. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ही शुद्ध केली जाते. मग शास्त्रशुद्ध पद्धतीने ही डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लीन केली जाते की जेणेकरून तुमचा कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी केला जातो. त्याबरोबर तुमच्या आतलं जे म्युसिन किंवा जे आपण वंगण म्हणतो, ऑइली सबस्टन्स सिक्रेशन वाढवलं जातं. तुमच्या मुवमेंट ऑफ जीआय ट्रॅक्ट वाढवल्या जातात, जेणेकरून सॉफ्ट आणि बल्की स्टूल तयार होतं, कॉन्स्टिपेशन कमी होतं. 2 नंबरला तुमच्या बॉडीमध्ये जी हीट वाढत आहे ती हीटची कारणे शोधून, जसं की चहाचं प्रमाण जास्त आहे, व्यसन किंवा अल्कोहोल ड्रिंकिंग, परत आपलं नॉनव्हेज, मसालेदार पदार्थाचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ते प्रमाण आटोक्यात कसं आणायचं ह्यासाठी तुम्हाला गाईडलाईन्स दिल्या जातात. त्यामुळे शरीरात होणारी उष्णता कमी केली जाते आणि तुमच्या ज्या ॲनसच्या इथल्या व्हेन्सवर पडणारं प्रेशर आहे हे कमी केलं जातं. म्हणजे कारण आतून ज्यावेळी आपण रिकवर करत येतो त्यावेळी ऑटोमॅटिक तो क्युअर हा परमनंट असतो. हा क्युअर स्लो आहे पण परमनंट आहे. नक्कीच डॉक्टर, मूळव्याधचं खरं कारण मला तुमच्याकडून समजलं आणि मूळव्याध कशामुळे होतो, त्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि तो कसा बरा करू शकतो. शक्यतो ऑपरेशन आपण करूच नाही, त्याची कारणं आपण शोधावी आणि आपलं हेल्थ व्यवस्थित आपण ठेवावं. त्याचे इम्पॅक्ट्स आपण आपल्या बॉडीवर होऊ द्यायचे नाही आहेत, हे मला तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं आहे. आणि त्यासोबत डॉक्टर, तुम्ही होमिओपॅथी कन्सल्टंटसुद्धा आहात, त्यामुळे तुम्ही आता आहाराचे रेग्युलर टिप्ससुद्धा देत असाल. मग ही पण खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या पेशंट्सना आहारसुद्धा कसा करायचा हेही सांगता. जसं तुम्ही आता सांगितलंच आहे, पाणी पिणं गरजेचं आहे, व्यायाम करणं गरजेचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी. आणि नक्कीच आता मला हे पण जाणून घ्यायला आवडेल की तुमचे आता फ्युचर गोल्स याच्या पुढे काय असणार आहेत? जसं फ्युचर गोल्स तुम्ही विचारलं, यामध्ये मी एकच सांगेन की ज्या पद्धतीनं भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, भारतामध्ये इन द सेन्स डेव्हलप्ड ऑर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, तर याचं प्रमाण कुठेतरी कमी करावं. आणि ज्या तत्वावर होमिओपॅथी इतके वर्ष पुढं येत राहिली की क्युअर अ सिकनेस नॉट अ डिसीज, तर मला हेच माझं गोल आहे की लोक पूर्णपणे आजारी होऊन, की जिथं आता वैद्यकीय शास्त्र हातच टेकते अशा लेवलला जाऊन ते रुग्ण माझ्यापर्यंत येण्यापेक्षा ते सुरुवात असतानाच लोकांच्या मध्ये अवेअरनेस व्हावा आणि त्यांनी माझ्याकडे यावे असं नाही तर कुठं ना कुठेतरी डॉक्टरांना जाऊन कन्सल्ट करावं. घरच्या घरी उपचार करत राहू नये. आणि ही कंडिशन म्हणजे आपण जसं म्हणतो की जहाजाला लहान होल पडलं
तर ते लहान असतानाच मुजवायचं असते, नाहीतर ते एक वेळ मोठीच्या मोठी झास सुद्धा बुडवू शकते. तर त्या पद्धतीनं किंवा गाडी जरासा आवाज करायला लागली की लगेच गॅरेजमध्ये नेऊन दाखवावी, नाहीतर काय होतंय चला जरासाच आवाज येतोय असं आपण करत राहिलो तर एक वेळ अशी ते गाडी बंद पडली की तिथनं क्रेननं उचलून न्यावी लागते आणि लाखो रुपये खर्च होतो. तसंच आपल्या बॉडीचं आहे. छोटे छोटे साईन अँड सिम्पटम असतील तरी लगेच तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींशी कन्सल्ट करावं आणि त्याबद्दल योग्य तो उपचार घ्यावा, असं माझं म्हणणं आहे, की जेणेकरून आपण खूप मोठ्या आजाराने ग्रस्त होण्यापासून वाचू शकेल. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही डॉक्टर. आणि जसं तुम्ही म्हटलं की छोटे छोटे सिम्पटम्स जरी असतील तर लगेच आपण टेस्ट करणं गरजेचं आहे. मग ते मंथली का असे ना, काही जण कसे करतात की म्हणजे इयरली टेस्ट करतात, पण ते खूप चुकीचं आहे. तुमची ब्लड टेस्ट असू दे किंवा इतर कोणत्याही टेस्ट असू दे त्या तुम्ही वेळच्या वेळी करा, म्हणजे तुम्हाला जे सिम्पटम्स आहेत आणि ते कशामुळे येतात हे पण कळेल आणि रोगाचं ॲक्च्युली जे काही निदान आहे ते पण लागेल. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केले डॉक्टर. तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की पाईल्स म्हणजे नेमकं काय आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांगितलेल्या आहात. आणि नक्कीच डॉक्टर भूषण मिटारी यांच्या क्लिनिकमध्ये तुम्ही व्हिजिट करा. ते मूळव्याध तज्ज्ञ आहेत, त्याचसोबत होमिओपॅथिक कन्सल्टंट सुद्धा आहेत आणि बरेचसे उपचार ते खूप छान पद्धतीने करतात, खात्रीशीर उपाय देतात. जसं मी म्हटलं की मूळव्याध ते मुळापासून नष्ट करतात आणि का नष्ट होतो हे पण तुम्हाला त्यांच्या क्लिनिकमध्ये व्हिजिट केल्यावर नक्कीच कळेल. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला डॉक्टर, यासाठी खरंच मी खूप आभारी आहे आणि तुमच्या इथून पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.